तुम्ही अजितदादा गटात प्रवेश केलाय राष्ट्रवादीच्या, नक्की काय भावना आहेत? दादा गटात प्रवेश करण्याचं काम म्हणजे एकतर विकासाचा मुद्दा पहिला आमच्या उत्तरमानचा आपला पाणी प्रश्न असेल. म्हणजे आज उत्तरमानचा पाणी प्रश्न की त्याचं काम प्रगती पथाव म्हणण्यापेक्षा ते प्रोसेस चालू आहे. आणि एक माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता म्हणून काय एक युती धर्म म्हणून आपण आपल्या लोकांसाठी काय मदत करू शकतो हा एक महत्त्वाचा विषय, माझा पाण्याचा विषय आणि त्यासाठी मी प्रवेश केलेला आहे. आणि लोकांची जी गोरगरीब म्हणजे किंवा जे पक्षाचं जे संघटन असतं ते मान तालुक्यात शून्य आहे. आणि पक्षाचं संघटनच्या दृष्टीनं मी प्रवेश केलेला आहे. तर आता नुकतीच राष्ट्रवादीची कार्यकारिणी जाहीर झाली, तर तुम्हाला कोणत्या पदाची अपेक्षा आहे नक्की? मला काय पदाच्या अपेक्षा वगैरे काय नाही. शेवटी काय असतं, पद हे कामं असतं. म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून एक माझी अपेक्षा आहे की शेवटी आपण काम किती असतं, काम केल्यावर पदं मागे येतात. लक्षात ठेवा, पदासाठी मी कुठेही कधीही गेलो नाही आणि जाणार पण नाही. काय शेवटी मला जी काय आदेश अजितदादांनी दिले असतील, आमचे नेत्या नितीन काका असतील, बाळासाहेब सोळकर असतील, आमचे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप अण्णा विद्यार्थी असतील, शिरूपराजे असतील, आधी झडपीचे माझे अध्यक्ष उदयदादा कबरेसुद्धा असतील, त्यांनीसुद्धा माझ्या पक्ष प्रवेशासाठी उदयदादांनी फार प्रयत्न केले. तर मान तालुक्यात अजितदादा गटाची मोर्चेबांधणी तशी कमीच आहे. मग तुम्ही अजितदादांकडे जाणं काय स्वीकारलं नक्की? नाही, अजित जरी कमी असली तर 100% जे संघटनात्मक जे काम करायचं आहे का नाही ते 100% आम्ही 6 महिन्यात ते बरोबरीत आणू, एवढा मला कॉन्फिडन्स आहे. शेवटी जे काम महत्त्वाचं आहे. खासदार निलेश लंके साहेबांचा आणि तुमचंही चांगलं कॉन्टॅक्ट आहे असं आम्ही ऐकून आहे. 100% लंके साहेब हे माझे गुरुच आहे. शेवटी काय असतं, ते त्या मतदारसंघात पडतात किंवा शेवटी मला इथल्या स्थानिक लेवलला काय अडचण येतात इथल्या राजकारणासाठी. लंके साहेबाचं माझं प्रेम ते आज पण तेवढं आहे. म्हणजे 2009 पासून जेवढं आहे तेवढं आज आहे, उद्या पण तेवढंच राहील. येत्या काळात स्वराज्य संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, काय तुमच्या गटाची मोर्चेबांधणी असेल? काय नाही, पक्षानं तिकडे दिलं तर 100% मी उभा आहे. काय आणि माझ्याकडे आता उमेदवार सगळे ते तयारच आहेत. फक्त युती म्हणून लढायचं का स्वतंत्र लढायचं हा पक्षाचा निर्णय आहे. शेवटी नेते नितीन काका हे निर्णय घेतील, जिल्ह्याचे नेते आहेत ते.